नमस्कार. टेक ऑफ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. टेक ऑफ मध्ये आपण विविध करिअर्स बद्दल जाणून घेतो आणि ते करिअर अत्यंत यशस्वीपणे हाताळणाऱ्या व्यक्तींनाही भेटतो. आज अशाच आयटी क्षेत्रातल्या अत्यंत मान्यवर व्यक्तीला आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे नीला भट्टाचार्य. नीला भट्टाचार्य गेली 3 दशकं आयटीच्या क्षेत्रात आहेत. काळे कन्सल्टन्सच्या एअरलाइन्स डिव्हिजनच्या त्या प्रमुख आहेत. गेली अनेक वर्ष स्वतंत्र व्यवसाय आणि आता काळे कन्सल्टंट्स बरोबर काम असं त्यांचं मोठं करिअर आहे. आपण त्यांच्या बरोबर आज बोलणार आहोत त्यांच्या या करिअर बद्दल. नीला भट्टाचार्य, टेक ऑफ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही IBN लोकमतशी बोलताय, मला खूप आनंद होतोय. आता मी सगळ्यांना म्हणलं की तुम्ही काळे कन्सल्टन्स मध्ये काम करता, आयटीच्या क्षेत्रात काम करता आणि एअरलाइन्स डिव्हिजन तुम्ही सांभाळता. आम्हाला नीट समजावून सांगा, म्हणजे नक्की तुमच्या कामाचं स्वरूप सध्याचं कसं आहे? एअरलाइन्स डिव्हिजन SBU हेड म्हणजे कम्प्लीट प्रॉफिट अँड लॉसची रिस्पॉन्सिबिलिटी जी असते एका कंपनीमध्ये ती माझी. म्हणजे टॉप लाईन म्हणजे रेव्हेन्यूज, टार्गेट्स आणि बॉटम लाईन म्हणजे प्रॉफिट किती आहे, काय आहे, ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी. म्हणजे शेवटी बुकेज आणि ब्रिक बॅट्स सगळे माझ्याच डोक्यावर येतात. गेली 3 दशक म्हणजे मोर दॅन ओव्हर 30 इयर्स तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. आणि काळे कन्सल्टंट्स मधला सुद्धा तुमचा प्रवास खूप वेगळा आहे. मला आणि विशेषतः एक नुसतं एक स्त्री म्हणून नव्हे, एक व्यक्ती म्हणून आणि आयटी क्षेत्रातली एक व्यक्ती म्हणून मला तुमच्या या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी की तुम्ही मुळातल्या सॉफ्टवेअर इंजिनियर नाही आहात. माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी BSc मॅथमॅटिक्स केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी कम्प्युटर सायन्सची डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेतली होती. BSc मॅथमॅटिक्स मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून केल्यावर मी पुण्याला गेले होते, खरं म्हणजे MSc मॅथमॅटिक्स करायसाठी. आणि 2 महिन्यानंतर मी एक दिवस असं त्या अगदी सुंदर पुणे युनिव्हर्सिटीचं जे कॅम्पस आहे तिथे मी चालत होते आणि एकदम मी थांबले आणि म्हटलं मी काय करते इकडे, मला हे खरंच करायचं आहे का. आणि एकदम मला प्रकाश पडला की नाही, म्हणजे माझी पर्सनॅलिटी अशी नाही आहे की मी बसून PhD करीन. म्हणजे माझ्या आईने PhD केलं होतं फिजिक्समध्ये, मी तसं करीन किंवा काही रिसर्च करीन. म्हणून मी एका क्षणभरात एक डिसिजन घेतलं की आय एम नॉट गोइंग टू डू दिस. मी सोडून देणार आहे. पण पुढे काय करणार वगैरे ते जास्त विचारच केला नव्हता. पण हे एवढं मला माहिती होतं की दिस इज नॉट फॉर मी. म्हणून मी ते सोडणार होते. आणि त्याचे चॉईस काय होते की आय कुड गो बॅक टू मुंबई आणि तिकडे जे काय, म्हणजे मी टेलिव्हिजनमध्ये काम करत होते, मी थिएटरमध्ये काम करत होते, तो एक मला मार्ग होता. दुसरा म्हणजे एक नवीन कोर्स सुरू करणार होती पुणे युनिव्हर्सिटी आणि कम्प्युटर सायन्समध्ये. तर मी म्हटलं का नाही, म्हणजे मी कम्प्युटर प्रोग्रामिंग केलं होतं 12th स्टँडर्डमध्ये आणि मला खूप आवडलं होतं ते. म्हणून म्हटलं मी आपलं अप्लाय करते, बघूया मिळालं तर घेईन. मी अप्लाय केलं, मला ॲडमिशन मिळाली आणि जॉईन केलं मी. म्हणजे MSc मॅथ्स फ्रॉम देअर टू कम्प्युटर सायन्स. आणि दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ द जर्नी. आणि मला ते खूप आवडलं. आय डिड व्हेरी वेल अँड इन अ सेन्स इट वर्कड फॉर मी. अगदी अनेक जण जे कम्प्युटर सायन्सला जातात आणि त्याही वेळेला की कुठल्या तरी एका विषयात ग्रॅज्युएशन केलं, कम्प्युटर सायन्सला गेलं, किंवा हल्ली इंजिनियर्स पण जातात. तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, मला तुम्हाला ते विचारायचं आहे की काय तऱ्हेचा माइंडसेट असावा लागतो प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही अधिक यशस्वी होण्यासाठी. म्हणजे केवळ तो विषय, त्यातले टेक्निक्स कळण्यासाठी नव्हे, तर एक उत्तम प्रोग्रामिंग तुम्हाला करता येण्यासाठी तुमचा माइंडसेट कसा लागतो? IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो क्षेत्र आहे त्यात एक म्हणजे टेक्निकल, म्हणजे प्रोग्रामिंग इज वन पार्ट ऑफ इट. मग ते सिस्टम्स अनालिसिस, डिझाईन, त्याच्यासाठी तुमचं बेसिक लॉजिकल थिंकिंग खूप दांडगं पाहिजे आणि आवड पाहिजे, उत्सुकता पाहिजे प्रश्न विचारायला. आणि तुम्हाला जर अगदी टेक्निकल ह्याच्यात जायचं असेल तर यू हॅव टू हॅव द एबिलिटी टू लर्न ऑन युअर ओन, रिसर्च करायला. मॅथमॅटिक्स असेल तर खूपच त्याचा फायदा होतो, इंजिनिअरिंग पण त्याचा फायदा होतो. पण दुसरा जे क्षेत्र आहे त्याच्यातच म्हणजे IT मध्ये की बिझनेस, त्याच्यासाठी तुमचे स्किल्स पुष्कळ वेगळे असतात.
आणि माझी बॅकग्राऊंड अशी आहे की मी सुरुवात प्रोग्रॅमर म्हणून केली. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम फोर्ट्रॅन, कोबॉल, सी, म्हणजे तेव्हा कम्प्युटर टर्मिनल्स नव्हते, पंच कार्ड्स असायचे. म्हणजे तेव्हापासून पुष्कळ मी दूर आले त्याच्यापासून. मी बिझनेस एरियाजमध्ये गेले आणि ते एक असं नॅचरल प्रोग्रेशन म्हणा, माझी पर्सनॅलिटी होती म्हणून त्याच्यामुळे मी सेल्स केलंय, मार्केटिंग केलंय, म्हणजे इतर वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केलेली आहेत. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सॉफ्टसेल ही स्वतःची कंपनी जवळजवळ 12-13 वर्ष तुम्ही तिला वाढवलं, अगदी म्हणजे काहीही नसल्यापासून ते तिथपर्यंत तुम्ही एक स्वतः आयटीतले एंटरप्रेन्युअर म्हणून ओळखल्या जात होतात. आणि हा प्रवास कसा इथे का आले ते मला पुष्कळ असे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पुष्कळांनी मला सांगितलं, म्हणजे इनफॅक्ट माझे अगदी क्लोज फ्रेंड्स होते, ते म्हणाले तू अगदी वेडी आहेस, तुला काही कळत नाही. एक कंपनी तू जी तयार केलेलीस ती सोडून तू अशी एका दुसऱ्या कंपनीमध्ये परत का चालली आहेस. काय झालं की जेव्हा .com बूम सुरू झाला तेव्हा सगळी जण आपल्या आपल्या कंपनी म्हणजे सुरू करत होते आणि मी तर एकदम उलट केलं. .com बूम जेव्हा सुरू झाला मी म्हटलं नो, मी माझी कंपनी आता बंद करणार आहे आणि दुसरं काहीतरी करणार आहे. कारण काय झालं, 13 वर्ष कंपनी माझी चालवल्यानंतर एक म्हणजे प्रोग्रेशन, एक म्हणजे एका स्तरापर्यंत आलेली ती कंपनी. त्याच्यानंतर आय हॅड 2 चॉईसेस की आयदर आय कंटिन्यू लाईक दिस विच वॉज गेटिंग व्हेरी बोरिंग, म्हणजे मला कंटाळा आला, म्हणजे तेच रोजचं, म्हणजे त्यात काही चॅलेंज नाही राहिला. और आय हॅड टू ग्रो ड्रामॅटिकली, डू समथिंग ॲट अ डिफरंट स्केल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर. आणि त्याच्यामधनं तुम्ही ती कंपनी बंद करून पुन्हा काय कन्सल्टन्सकडे येण्याचा निर्णय घेतला. मला त्याच्या आधी तुम्हाला एक विचारायचं आहे की सॉफ्टसेलमध्ये एक स्वतःचा जेव्हा एंटरप्राइज असतो तेव्हा काय पद्धतीने काम करावं लागतं. तुम्ही आपण मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणालात की अगदी आलेल्या गेस्टला चहा मिळतोय की नाही इथपासून ते प्रत्येक गोष्टीची जबाबदारी त्या आपल्या स्वतःवर येते. त्या अनुभवाबद्दल मला अधिक सांगा. जेव्हा आपली कंपनी असते तेव्हा तो 24/7 जॉब असतो आणि अगदी तू म्हणतेस ते बरोबर आहे की सगळं बघायला लागतं. म्हणजे चहा पाणी आहे की नाही, कस्टमर्स ते ओरडतायत, त्यांना काय पाहिजे, HR, फायनान्स, ते सगळंच बघायला लागतं. म्हणून ते रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी सगळी तुमच्या एकमेव डोक्यावर असते. तर द गुड थिंग इज तुम्हाला फ्रीडम असतो की यू आर द बॉस, बट ॲट द सेम टाइम रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढीच असते आणि ती वाढते जसं तुम्ही तुमचा बिझनेस वाढवता. तर वेगळा एक एक्सपिरियन्स आहे. पण तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये काम करता तेव्हा असं नाही की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कमी आहे, पण ती शेअर्ड असते, आणि यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर सपोज टू डू अँड डू वेल. आणि त्यात डाउनसाइड पण हा आहे की यू हॅव टू वर्क इन अ टीम अँड यू आर नॉट द बिग बॉस. यू हॅव टू बी एबल टू डील विथ अदर पीपल अ लिटल मोर. ते पण आहे. आपण हे आज बोलतोय टेक ऑफ मध्ये, त्याला एक संदर्भ असा आहे की जागतिक महिला दिनाचा आहे आणि मला त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र आपण ते बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.